नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका शहाण्या जुन्या वृक्षाची गोष्ट। चला तर मग ऐकूया पूर्ण गोष्ट, जिचं नाव आहे शहाणा जुना वृक्ष। एका शांत गावात एक मोठा जुना वृक्ष उभा होता। मुलं त्याच्या सावलीत खेळत, शेतकरी त्याच्या खाली विसावत आणि प्रवासी त्याच्या फांद्यांखाली थांबून आराम करत। एके दिवशी एक लहान मुलगा त्या वृक्षाच्या खोडावर आपले नाव कोरण्यास लागला। वृक्षाने हळूच कुजबुजत विचारले, जो तुला सावली देतोस त्यालाच का दुखवतोस? मुलगा अपराधीपणाने म्हणाला, तू रागावत का नाहीस? वृक्ष शांतपणे म्हणाला, कारण रागापेक्षा दयाळूपणा जास्त जखमा भरतो। वर्षे लोटली, तो मुलगा मोठा होऊन तरुण झाला। एक भयंकर वादळ गावावर कोसळले, अनेक झाडे पडली, पण तो जुना वृक्ष ठामपणे उभा राहिला आणि जवळच्या घरांचे रक्षण केले। तरुणाला वृक्षाची सहनशीलता आठवली आणि त्याने निसर्गाबद्दल आदर व कृतज्ञतेचे महत्त्व जाणले। त्या दिवसापासून त्याने त्या वृक्षाची काळजी घेतली आणि इतरांनाही तसेच करायला शिकवले। नीती निसर्गाचा आणि आपल्याला मदत करणाऱ्यांचा आदर करा। दयाळूपणा आणि कृतज्ञता जग अधिक मजबूत करतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।